नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 1A बेसिक स्कूल प्रोफाइल या बाबतचा व्हिडिओ शेअर केलेला होता। आज आपण स्कूल अदर डिटेल्स यावर व्हिडिओ तयार करत आहोत। स्कूल अदर डिटेल्स वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक पेज ओपन होईल। या ठिकाणी पहिला पॉइंट आहे की शाळा रेसिडेन्शियल आहे काय। जर शाळा निवासी असेल तर इथे आपल्याला 3 ऑप्शन पाहायला मिळतील आणि जर निवासी असेल आणि निवासी जर आपण सिलेक्ट करत असाल तर मग ती शासकीय आहे की खासगी आहे हे ऑप्शन्स आपल्याला सिलेक्ट करावे लागतील। सदर शाळा नॉन रेसिडेन्शियल आहे म्हणून मी नॉन रेसिडेन्शियल केलेला आहे। त्याच्यानंतरचा सेकंड पार्ट जो आहे की ही शाळा दुबार सत्रामध्ये भरते काय। जर शाळा दुबार सत्रामध्ये भरत असेल म्हणजे सकाळ पाळी आणि दुपार पाळी अशा पद्धतीने भरत असेल तर यस दाखवायचं आहे आणि नसेल तर नो दाखवायचं आहे। त्याच्यानंतरचा तिसरा पॉइंट आहे की शाळेमध्ये जे प्राथमिक वर्ग आहेत त्या सर्व प्राथमिक वर्गांना आपण मातृभाषेतून शिकवतो काय। जर मराठी माध्यमाची असेल किंवा दुसऱ्या माध्यमाची असेल आणि आपण शिकवत असू तर यस वर क्लिक करायचं आहे, अदरवाइज नो वर क्लिक करायचं आहे। आपल्या शाळेमध्ये प्री व्होकेशनल क्लासेस अप्पर प्रायमरी वर्गासाठी घेतले जातात काय, इथे आपल्याला यस नो करायचं आहे। जर आपल्या शाळेमध्ये स्किल ट्रेनिंग सेंटर असेल तर मग काही तास यावर चालवले जातात काय, इथे आपल्याला यस नो करायचं आहे। त्याच्यानंतरचा 1.3.2 हा अत्यंत महत्वाचा आहे। मित्रांनो, आपली शाळा ज्या प्रकारची असेल त्या प्रकारच्या शाळेपासूनच पुढच्या प्रकारच्या शाळेचं अंतर आपल्याला नमूद करायचं आहे। समजा एखादी शाळा प्रायमरी असेल 1 ते 5, 1 ते 4 असेल तर मग या ठिकाणी आपल्याला 0 नमूद करायचं आहे। नंतर या शाळेपासून जवळच्या अप्पर प्रायमरी शाळेचं अंतर किती आहे ते नमूद करायचं आहे। जवळच्या माध्यमिक शाळेचं अंतर किती आहे ते नमूद करायचं आहे आणि जवळच्या उच्च माध्यमिक शाळेचं अंतर किती आहे ते नमूद करायचं आहे। जर आपली शाळा अप्पर प्रायमरी असेल तर मात्र आपल्याला इथे 0 नमूद करायचं आहे आणि जवळची माध्यमिक शाळा आणि जवळची उच्च माध्यमिक शाळा किती अंतरावर आहे ते नमूद करायचं आहे। जर आपली शाळा माध्यमिक असेल तर मग या ठिकाणी 0 नमूद करायचं आहे आणि जवळची उच्च माध्यमिक शाळा किती अंतरावर आहे ते अंतर नमूद करायचं आहे। त्याचबरोबर जर आपली शाळा उच्च माध्यमिक असेल तर मात्र इथे सर्वच ठिकाणी 0 टाकावं लागेल। ही जी शाळा आहे ही उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सर्व जे अंतर आहे ते मी 0 टाकलेलं आहे। त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे आपल्या शाळेपर्यंत 12 माही जाण्यासाठी पक्का रोड आहे का, चांगला रोड आहे का, तर इथे यस दाखवलेला आहे। आपल्याला आपलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मागील सत्रामध्ये म्हणजे 23-24 मध्ये ही शाळा किती दिवस भरली ते दिवस आपल्याला या ठिकाणी नमूद करायचे आहेत। त्यानंतरचा 1.3.5 हा पीजीआय इंडिकेटरशी लिंकअप आहे आणि जर आपल्या शाळेमध्ये 1 ते 8 या प्रकारचे वर्ग असतील तर आपल्या शाळेमध्ये सीसीई इम्प्लिमेंट केले जाते आणि जर सीसीई इम्प्लिमेंट केलं जात असेल तर या ठिकाणी आपल्याला यस नमूद करायचं आहे। पुढचा पॉइंट आहे जर सीसीई इम्प्लिमेंट होत असेल तर विद्यार्थ्यांची अभिलेखे आपण ठेवता काय, इथे होय दाखवायचं आहे आणि ते अभिलेखे किंवा त्यांचा जो रेकॉर्ड आहे तो पालकांना आपण दाखवतो का, इथे यस करायचं आहे। मित्रांनो, अत्यंत महत्वाचा हा पॉइंट आहे। ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुढचा एक पेज आपल्या समोर येणार आहे आणि हा पेज सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे। आपली शाळा जर प्राथमिक असेल तर आपल्या शाळेच्या कॅम्पसमध्ये शाळेच्या प्रांगणामध्ये अंगणवाडी आहे का, इथे आपल्याला यस नो नमूद करायचा आहे आणि जर अंगणवाडी असेल अंगणवाडी विभागाने दिलेला आहे तो कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि किती मुलं मुली आहेत ते दर्शवायचं आहे आणि जर 2 किंवा 3 अंगणवाड्या असतील तर त्या प्रत्येक अंगणवाडीला एक कोड असतो, तो कोड या ठिकाणी नमूद करायचा आहे आणि मुला मुलींची संख्या दाखवायची आहे। त्याच्यानंतर आपल्या शाळेच्या अंगणवाडीमध्ये बालवाटिका सुरू झालेली आहे काय, ही योजना आपल्याकडे सुरू झालेली नाही त्यामुळे नो येईल। त्यानंतर आपण काही शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दाखल केलेलं आहे काय, जर केलं असेल तर यस, नाही केलं असेल तर नो आणि जर मग शाळाबाह्य मुलांना आपण दाखल केलं असेल तर मग त्या मुलांसाठी आपण विशेष वर्ग घेत आहोत काय ते नमूद करायचं आहे। 1.39 चा संबंध विद्यार्थी पोर्टलशी येतो आणि जर आपल्या शाळेमध्ये आउट ऑफ स्कूल मुलं दाखल झाले असतील तर मग युडॅस प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर त्या मुलांना आउट ऑफ स्कूल एनरोल दाखवावं लागेल। त्यानंतर चालू सत्रात म्हणजे 2024-25 मध्ये आपण काही रेमेडियल म्हणजे उपचारात्मक अध्यापन घेत आहात काय आणि घेत असाल तर मग ती विद्यार्थी संख्या आपल्याला या ठिकाणी नमूद करावी लागेल। त्याचबरोबर जर काही विद्यार्थी लर्निंग एनहान्समेंट प्रोग्राम मध्ये दाखल असतील तर त्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी नमूद करावं लागेल। 1.4.2
हा परत एकदा पीजीआय इंडिकेटरशी लिंकअप आहे. आपल्या शाळेमध्ये मागील सत्रामध्ये म्हणजे 2023-24 मध्ये किती शैक्षणिक तपासणी झाली ती संख्या नमूद करायची आहे. मित्रांनो, शैक्षणिक तपासणी आणि वार्षिक तपासणी यामध्ये गल्लत होऊ शकते. इथे आपल्याला वार्षिक तपासणी नव्हे तर शैक्षणिक तपासणी दाखवायच्या आहेत. आपल्या शाळेमध्ये जे कोणी अधिकारी कर्मचारी भेट देत असतील, मग गट साधन केंद्राचे असतील किंवा डाएटचे असतील किंवा जिल्हा स्तरावरचे असतील किंवा राज्य स्तरावरचे असतील, जेवढे अधिकारी आपल्या शाळेमध्ये भेट देत असतील ते विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता तपासत असतात आणि त्यामुळे त्या सर्व भेटी आपल्या शाळेच्या अभिलेखावर आल्या पाहिजेत आणि ती संख्या आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्याचबरोबर केंद्र प्रमुख यांनी मागील सत्रामध्ये किती भेटी दिल्या ती संख्या नमूद करायची आहे. तालुका स्तरीय यंत्रणांनी किती भेटी दिल्या ती संख्या नमूद करायची आहे आणि त्याचबरोबर जिल्हा स्तर आणि राज्य स्तरावरचे जे अधिकारी आहेत त्यांनी किती भेटी दिल्या ती संख्या या ठिकाणी नमूद करायची आहे आणि या सर्वांची बेरीज जर आपण इथे टाकली तरी ती संख्या अचूक होणार आहे. पुढचा पॉइंट आहे तो सुद्धा पीजीआय इंडिकेटरशी लिंकअप आहे आणि पीजीआय इंडिकेटरच आहे. तर आपल्या शाळेमध्ये एसएमसी स्थापन झाली आहे काय, आणि जर ती शाळा शासकीय असेल आणि खाजगी अनुदानित असेल तर प्रत्येक शाळेमध्ये एसएमसी गठीत झाली आहे हे आपल्याला यस दाखवावं लागेल. त्यानंतर जर आपली शाळा प्राथमिक आणि माध्यमिक उच्च माध्यमिक असेल तर एसएमसी आणि शाळा विकास समिती या दोन्ही एकच आहेत काय हे आपल्याला नमूद करायचं आहे आणि त्या दोन्ही एकच असतील तर मागील सत्रामध्ये एसएमसी एसएमडीसी यांच्या किती बैठका झाल्या ही संख्या नमूद करायची आहे. आणि हा पीजीआय इंडिकेटर असल्यामुळे सर्व शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांनी ही माहिती यस या स्वरूपामध्ये दाखवायची आहे. एसएमसी एसएमडीसी यांनी शाळा विकास आराखडा तयार केलेला आहे काय मागील वर्ष आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. प्रत्येक शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांनी ही माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे हा माध्यमिक शाळांसाठी आहे. शाळा बिल्डिंग समिती स्थापन झाली आहे का, इथे आपण यस नो करू शकता. त्याच्यानंतर आपल्या शाळेमध्ये शैक्षणिक समिती स्थापन झाली आहे का, इथे यस दाखवायचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये माता पालक संघ किंवा पालक शिक्षक संघ असतो आणि त्यामुळे इथे पण आपल्याला यस दाखवायचं आहे. आणि मग पीटीएच्या किती सभा झाल्या ती संख्या आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे. पुढचा पॉइंट जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण आपण शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना वेगवेगळे अनुदान देत असतो, वेगवेगळे लाभ देत असतो आणि त्यामुळे त्या शाळांचं रजिस्ट्रेशन या प्रणालीवर झालेलं असल्यामुळे इथे आपल्याला यस दाखवायचं आहे. त्याच्यानंतर जर आपल्या शाळेमध्ये बहुवर्ग अध्यापन असेल म्हणजे एका वर्गामध्ये 2 किंवा 3 वर्ग बसत असतील आणि त्यांना एक शिक्षक शिकवत असतील तर त्याला आपण बहुवर्ग अध्यापन म्हणतो. आणि अशा प्रकारचे वर्ग जर आपल्या शाळेमध्ये असतील तर जे जे वर्ग या ठिकाणी असतील त्या वर्गांना आपल्याला यस दाखवावं लागेल, क्लब करावं लागेल आणि क्लब करून आपल्याला इथे टिक करावं लागेल. अशा पद्धतीने जेवढे वर्ग बहुवर्ग अध्यापनामध्ये चालत असतील ती संख्या आपल्याला नमूद करायची आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की सदर शाळा स्कूल कॉम्प्लेक्स आहे का. अजून हा उपक्रम आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवलेला नाहीये त्यामुळे इथे नो येईल. त्याचबरोबर आपली शाळा हब स्कूल आहे का म्हणजे कॉम्प्लेक्स स्कूलचा एक पार्ट आहे का, तर इथे आपल्याला नो करायचं आहे. आणि जर आपली स्कूल कॉम्प्लेक्स स्कूल असेल तर मग आपल्या या कॉम्प्लेक्स स्कूल मध्ये प्रायमरी, अप्पर प्रायमरी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक किती शाळा आहेत ती संख्या या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर 1.49 हा सुद्धा पीजीआय इंडिकेटर आहे. आपली शाळा एक भारत श्रेष्ठ भारत यामधील उपक्रम राबवते काय, तिथे यस दाखवायचं आहे. फिट इंडिया मध्ये रजिस्टर्ड दाखवायचं आहे. त्याच्यानंतर होलिस्टिक रिपोर्ट कार्ड विद्यार्थ्यांना दिले, यस दाखवायचं आहे. 1.52 हा सुद्धा पीजीआय इंडिकेटरच आहे. मागील सत्रामध्ये 23-24 मध्ये किती दिवस शाळा भरलेली आहे, आठवड्याच्या किती दिवस आपण विद्यार्थ्यांना पीएम पोषण दिलेलं आहे आणि एका महिन्यामध्ये सरासरी आपण किती दिवस विद्यार्थ्यांना पीएम पोषण दिलेलं आहे ही संख्या अचूक नमूद करायची आहे. आणि त्यानंतर आपण ही पीएम पोषण योजना बालवाडी यांच्यापर्यंत पोहोचवली आहे काय, तर इथे आपल्याला अस किंवा नो नमूद करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर परत एकदा एक नवीन पेज आपल्या समोर येईल आणि हा सुद्धा अत्यंत महत्वाचा पेज आहे. 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांना फ्री टेक्स्टबुक मिळाले काय, आपल्याला यस नो दाखवायचं आहे. त्याच्यानंतर चालू शैक्षणिक सत्रामध्ये कोणत्या महिन्यामध्ये हे पाठ्यपुस्तक आपणास प्राप्त झाले तो महिना सिलेक्ट करायचा आहे. आपल्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे काय, तिथे आपल्याला यस दाखवायचं आहे. प्रत्येक शाळेमध्ये TLM उपलब्ध असतात. त्याच्यानंतर आपल्याला पूरक शैक्षणिक साहित्य मिळाले काय, ते सुद्धा मिळालेले आहेत. त्याचबरोबर या पूरक साहित्यांचा आपण वर्गखोल्यामध्ये वापर केला आहे का, इथे यस दाखवायचा आहे. त्याच्यानंतर प्ले मटेरियल किंवा गेम स्पोर्ट मटेरियल हे आपल्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत का, जर असे उपकरण उपलब्ध असतील, असे साहित्य उपलब्ध असतील, खेळ साहित्य उपलब्ध असतील तर आपल्याला यस दाखवायचा आहे. आणि प्रत्येक शाळेमध्ये खेळ साहित्य उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना फ्री युनिफॉर्म दिला गेला आहे काय, हे सुद्धा आपल्याला यस नो दाखवायचं आहे.
आहे. शासकीय शाळांमध्ये आपण फ्री युनिफॉर्म देतो आणि त्यामुळे सर्व शासकीय शाळांनी यस दाखवणे कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर कोणत्या महिन्यामध्ये आपण युनिफॉर्म दिला तो महिना इथे सिलेक्ट करायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करून पुढे जायचं आहे. पुढचा जो पॉइंट आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे आणि या ठिकाणी अध्ययन निष्पत्तीवर आधारित आपण 6वी ते 12वी पर्यंत असेसमेंट चाचण्या घेतल्या आहेत काय, तर ती संख्या आपल्याला नमूद करायची आहे. सर्वसाधारणपणे आपण वर्षाला 4 चाचण्या घेत असतो. ती संख्या इथे 4 किंवा 5 जी काही असेल ती संख्या या ठिकाणी नमूद करायची आहे. आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी आपण काही ग्रुप वर्क, प्रोजेक्ट वर्क किंवा डिबेट्स किंवा स्पर्धा अशा किंवा रायटिंग स्पर्धा अशा काही वेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत का, त्या प्रत्येक शाळेमध्ये आपण आयोजित करतोच आहोत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा किंवा महावाचन उत्सव यामध्ये सुद्धा आपण शाळांनी सहभाग नोंदवला आहे आणि या सर्व बाबी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आपण सायबर सेफ्टी या ठिकाणी आपल्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला वर्गनिहाय इथे नमूद करायची आहे. आणि पुढचं आहे की विद्यार्थ्यांना सायको सोशल ऍस्पेक्ट समाजामध्ये आपण कसं वावरायचं, समाजाबद्दलची माहिती आपण विद्यार्थ्यांना दिली आहे काय आणि त्या वर्गामध्ये जेवढी काही पटसंख्या असेल ती पटसंख्या आपल्याला नमूद करून सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचा आहे. आणि त्याच्यानंतर हा जो सेक्शन 1B चा पहिला पार्ट आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि हा कम्प्लीट पीजीआय इंडिकेटर आहे आणि त्यामुळे इथली माहिती आपल्याला अचूक पद्धतीने भरता यावी. मित्रांनो, व्हिडिओ आपण अवश्य बघत जा. 2 किंवा 3 मिनिटं व्हिडिओ बघून आपल्याला सर्व संकल्पना स्पष्ट होणार नाहीत. सर्व संकल्पना स्पष्ट होण्यासाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी हा प्रयत्न सातत्याने करत आहे. माझी विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करावा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करावा. पहिला पॉइंट आहे की आपण स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन तयार केलेला आहे का, इथे आपल्याला प्रत्येक शाळेला यस दाखवायचं आहे. स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट हे विभाग करत असते किंवा त्या संस्था करत असतात आणि त्यामुळे इथे सुद्धा यस दाखवायचं आहे. नॉन स्ट्रक्चरल ऑडिट मुख्याध्यापक करत असतात. शाळेची काय गरज आहे, शाळेत काय तुटलं काय फुटलं त्या बारीक सारीक ज्या गरजा आहेत ते मुख्याध्यापक ठरवत असतात आणि त्यामुळे इथे पण यस करायचं आहे. जर आपल्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असेल तर यस दाखवायचा आहे. आपल्या शाळेमध्ये फायर एक्सटिंग्विशर असेलच आणि त्यासाठी वेगवेगळ्या पर्याय व्यवस्था आपण करत असतो, इथे पण यस दाखवायचा आहे. प्रत्येक शाळेमध्ये स्कूल सेफ्टीसाठी नोडल टीचर अपॉइंट झाला आहे काय, इथे यस दाखवायचा आहे. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट साठी किंवा सेफ्टीसाठी आपण विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना ट्रेनिंग दिली आहे काय, इथे पण यस दाखवायचं आहे. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटचा करिक्युलम आपण राबवता काय, तर इथे सुद्धा आपल्याला यस दाखवायचं आहे. कारण आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या चॅप्टरच्या माध्यमातून वेगवेगळ्या न्यूजच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टी सांगत असतो. भूकंप, पूर किंवा इतर ज्या नैसर्गिक आपदा येतात त्यावेळेस काय केलं पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन आपण त्यांना करत असतो. त्यामुळे ते यस करायचं. जर आपल्याला सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग साठी फंड मिळाला असेल तर यस दाखवा, अदरवाइज नो दाखवा. आपल्या शाळेमध्ये शाळा सुरक्षेबाबत डिस्प्ले बोर्डवर माहिती पब्लिश केली आहे का, इथे आपल्याला यस दाखवायचं आहे. हे सर्व पॉइंट्स पीजीआय इंडिकेटर्स आहेत. त्याच्यानंतर आपण फर्स्ट लेवल काउन्सिलर अपॉइंट केला आहे काय, तर इथे सुद्धा आपल्याला यस दाखवायचंच आहे. शाळेच्या सुरक्षेबाबत किंवा ऑडिट बाबत समाजातील लोक, एसएमसी, पीटीए, एमटीए किंवा आणखी वरिष्ठ गृहस्थ किंवा आपल्या शाळेचे विद्यार्थी जर ते शाळेमध्ये येत असतील आणि शाळेमध्ये मदत करत असतील, मार्गदर्शन करत असतील तर त्याला आपण यस दाखवून ती संख्या नमूद करायची आहे. शाळेच्या सर्व शिक्षकांना आपले फोटोग्राफ्स डिस्प्ले करायचे आहेत आणि जर ते केले असतील तर यस करायचं आहे. सर्व शाळांमध्ये विद्या प्रवेश मॉड्यूल सुरू झालेला आहे, तिथे आपल्याला यस करायचं आहे. विद्यार्थ्यांचं अटेंडन्स आपण रजिस्टरवर घेता की इलेक्ट्रॉनिकली घेता की बायोमेट्रिक घेता. जर आपण एमडीएम या पोर्टल अंतर्गत विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवत असू तर इलेक्ट्रॉनिकली करायचं आहे आणि करत नसाल तर मग अटेंडन्स किंवा बायोमेट्रिक आपल्याला दाखवायचं आहे. शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा तसंच बायोमेट्रिक असेल तर बायोमेट्रिक आणि अटेंडन्स वर असेल तर अटेंडन्स दाखवायचं आहे. आपल्या शाळेमध्ये युथ क्लब, इको क्लब आपल्याला स्थापना करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ते आपण स्थापन केलेले असतील तर इथे आपल्याला यस दाखवायचं आहे. शिक्षकांना आपण आयडेंटिटी कार्ड दिलेले आहेत, इश्यू केलेले आहेत, त्यामुळे इथे यस येईल. आणि त्यानंतर हा जो स्टँडर्ड्स ऑथॉरिटी सेल्फ सर्टिफिकेशन आहे हा अजूनही राज्यामध्ये सुरू झालेला नाही आणि त्यामुळे इथे आपल्याला नो करायचा आहे. सेव्ह करून नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, स्कूल प्रोफाइल अँड फॅसिलिटीचा दुसरा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे कारण हा व्हिडिओ मोठा होणार आहे. सेकंड पार्ट मी इथेच थांबवतो आहे. सर्वांना विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा. पुन्हा भेटू तिसऱ्या पार्ट सह. त्यामध्ये आपल्याला भौतिक सुविधा आणि इतर इन्फॉर्मेशन बाबत मी आपणास सांगणार आहे. थँक्यू सो मच.